अमेरिका आणि इराण युद्धाचा पाव आणि बेकरी उत्पादनावर परिणाम। ठाण्यातील बेकरी उत्पादन देखील थांबलं असल्याचं चित्र। शहरातल्या जवळपास 8 ते 9 महत्त्वाच्या बेकरी गॅस कमतरतेमुळे बंद। वर्ध्यात प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी सिलेंडर नोंदणीकरता योग्य आदेश देण्याची मागणी। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीची निवेदनातून मागणी। पोषण आहार शिजवण्याची अडचण होण्याची शक्यता। आखाती देशांच्या युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा। मुस्लिम बांधवांच्या इफ्तार पार्टीला इफ्तार करण्यासाठी लागणारं अन्न शेगडीवर शिजवण्याची वेळ। पुण्यात काँग्रेसकडून चूल पेटवून आंदोलन। सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस महिलांचं आंदोलन। बालगंधर्व चौकात महिला काँग्रेसकडून चूल पेटवत रस्त्यावरती स्वयंपाक करत निषेध व्यक्त। गोंदियामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक संकटात। हॉटेलमध्ये आता कोळसा, इलेक्ट्रिक शेगडी, डिझेल शेगडीचा वापर। कमी ऊर्जा लागणाऱ्या पदार्थांना हॉटेल व्यावसायिकांकडून पसंती। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं आता डिझेल शेगडीचा उपयोग। जेव्हापर्यंत डिझेल मिळेल तेव्हापर्यंत हॉटेल सुरू ठेवू। प्रशासनानं यावर गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज। हॉटेल मालकांना सिलेंडर पुरवठा करावा, हॉटेल मालकांची मागणी। नंदुरबारच्या तळोदा शहरातील किरण गॅस एजन्सीकडून नियोजन शून्य कारभार। नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट। एजन्सीकडे गॅसचा मुबलक साठा असूनही ऑनलाईन साईट बंद असल्याचं कारण देत ग्राहकांना सिलेंडर देण्यास टाळाटाळ। भंडारा सिलेंडर हातात घेत काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। महागाईच्या चटक्यानंतर आता गॅस सिलेंडरचाही तुटवडा। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी। नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार। कॅन्टीन चालकाकडून अन्न आणि औषध पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी। धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅस वितरण विस्कळीत। गॅस एजन्सीबाहेर सकाळपासून लांबच लांब रांगा। गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप। इचलकरंजी शहरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकावर शहर वाहतूक पोलिसांकडून 10,000 रुपयांचा ई चलान दंड। प्रकारावरून चालकांमध्ये संतापाची लाट। टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकांकडून एकत्रितपणे शहर वाहतूक पोलीस ठाण्यात धाव। जळगावातील शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये हाणामारी। भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणेंना अपक्ष उमेदवार महिलेच्या पतीकडून मारहाण। महापालिकेचं टेंडर मिळवण्यावरून हाणामारी झाल्याची माहिती। कैलास सोनवणेंसह 2 जखमी। उपचार सुरू। कोल्हापूरच्या इचलकरंजीत लवकरच धावणार ई बस। महापौर उदय धातुंडे, परिवहन सभापती अरुण बचाटे यांची बस डेपोमध्ये पाहणी। कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का। मुश्रीफांचे खंदे समर्थक कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटलांचा अचानक राजकीय संन्यास। जळगावच्या शेंदुर्णेमध्ये शिवसृष्टी आणि अश्वारूढ पुतळ्याचं मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण। प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यानं मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मोबाईलद्वारे साधला संवाद। बुलढाण्याच्या खामगावात महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटात वाद। अज्ञातानं महापुरुषांचा पुतळा बसवलेली जागा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे। एका गटानं प्रतिबंधित क्षेत्रात जाळी तोडून प्रवेश केल्यानं वाद। संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी। धुळ्यातील युनिटी सर्कल परिसरात गोळीबाराची घटना। परवानाधारक शस्त्र विक्रीच्या दुकानात बंदूक साफ करताना मिसफायर। घटनेत 1 महिला जखमी। पश्चिम विदर्भावर पाणी टंचाईचं सावट। अप्पर वर्धा धरणात 57% जलसाठा शिल्लक। बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पात केवळ 34% पाणीसाठा। लातूरच्या उदगीरमध्ये नाल्यात पडलेले खरबूज धुवून पुन्हा विकल्याचा प्रकार समोर। नाल्यात पडलेले खरबूज चांगल्या पाण्यानं धुवून ते पुन्हा विक्री केल्याचा व्हिडिओ व्हायरल। उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर।